प्रयत्न विद्यार्थ्यांचा। तर पुण्यामधील ही दृश्य आपण पाहतो आहोत। एमपीएससी आंदोलकांची आता धरपकड सुरू करण्यात आलेली आहे। एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। मात्र विद्यार्थी हे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। आमच्या राष्ट्र मागण्या आहेत, आम्ही उपोषण करतोय शांततेत। आमच्या विद्यार्थ्यांच्या लाखो विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत, या महाराष्ट्रभरातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडतो। तर पुण्यामधील ही दृश्य आपण पाहतोय। एमपीएससी आंदोलकांची धरपकड आता सुरू करण्यात आलेली हे आंदोलन खरं तर गेल्या 2 दिवसापासून सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी देखील या आंदोलकांची भेट घेतलेली होती। इतकंच नाही तर आंदोलकांच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर मी स्वतः आंदोलनामध्ये उतरणार असा इशारा शरद पवार यांनी दिलेला होता। त्यानंतर आता एमपीएससी आयोगाने परीक्षा पुढे ढकललेली आहे। मात्र तरी देखील त्यांना पोलीस ताब्यात घेऊन आता घेऊन चाललेले आहेत। खरं तर 25 तारखेला एमपीएससीची परीक्षा आणि आयबीपीएस परीक्षा एकाच दिवशी आलेली होती। ती परीक्षा पुढे ढकलावी आणि इतर मागण्यांसाठी या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे। आता गेले 2 दिवस सलग हे आंदोलन जे आहे ते पुण्यातल्या शास्त्री रोडवर सुरू होतं। आज खरं तर दिवसभर आपल्याला या ठिकाणी स्वतः रोहित पवार उपस्थित राहिलेले पाहायला मिळालेले होते। रोहित पवारांनी सुद्धा सरकारशी या संदर्भात बोलणं केलेलं होतं आणि त्यानंतर सरकारने खरं तर ही परीक्षा जी आहे ती पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला होता। जी 2 पेपर एकाच दिवशी आलेले होते 25 तारखेला, त्यातील एमपीएससीचा पेपर जो आहे तो पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतलेला होता आणि त्यानंतर खरं तर आंदोलन मागे घ्यावं अशी सुद्धा मागणी सरकारकडून होतं। ती मात्र आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि पोलीस त्यांना घेऊन चाललेले आहेत। आपल्यासोबत गिल सर आहेत। सर, त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, कुठे काय त्याची मागणी या शासनाने मान्य केली आहे। त्याचे नंतर उपोषण सोडला होता। उपोषण सोडल्यानंतर सुद्धा वारंवार पोरे तिथे बसत आहे। ट्रॅफिक 3 दिवसापासून बंद आहे। त्यांना आम्ही 10 वेळी विनंती केली आहे, परंतु वारंवार तिकडे बसत आहे। आमच्याकडे आता पर्याय नाही, त्याने मी डिटेन केला आहे, पोलीस स्टेशनला घेऊन चाललो आहे। ओव्हर। तर आपण पाहिलं की पोलिसांनी सांगितलेलं होतं की त्यांची मागणी सरकारने मागणी केलेली आहे, मात्र तरी सुद्धा ते या ठिकाणी आंदोलनाला बसले होते। त्यामुळे त्यांना या ठिकाणी पोलीस जे आहेत ते घेऊन चाललेले आहेत। पण आम्ही तुम्हाला सांगू हे एक मिनिट द्या, सांगतो काय झालं सांगा। पोलीस प्रशासनाचा अजून घ्या तर पुण्यामधील एमपीएससी आंदोलकांची धरपकड आता पोलिसांकडून केली जाते। गेल्या 2 दिवसांपासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे। आपल्या एकूण 4 मागण्यांसाठी त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। त्यातील परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी एमपीएससी आयोगाने मान्य केलेली आहे। आयबीपीएस आणि एमपीएससीची परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून केली जात होती। नोटिफिकेशन देत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी विद्यार्थ्यांसोबत असणार आहे। विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे, कोणी दडपण्याचा प्रयत्न करू नये। आयोगाला सुद्धा विनंती आहे, आमची महाराष्ट्र सरकारला सुद्धा विनंती आहे की तुम्ही नोटिफिकेशन काढा। पुढे पुढे काही मागण्या सांगताय ते त्यांनी संवैधानिक पद्धतीने सांगितलं पाहिजे ना। या सगळ्या आंदोलकांना आता तुम्ही आव्हान करतात की आंदोलन मागे घ्या आणि तुम्ही तुमच्या सांगत नाही, त्यासाठी कायदा व सुव्यवस्था ट्रॅफिकचे इश्यूज आहे। पुणेकरांच्या 3 दिवसापासून हे रस्ता बंद केला आहे त्यांनी। आम्ही खूप सहकार्य केला आहे, मागण्या पूर्ण झालेली आहे, उपोषण त्यांनी सोडलं आहे। तरी सुद्धा वेगवेगळे मला माहित नाही किती ग्रुप येऊन बसताय इथे। पण इथं वाहतूक कोंडी आणि पुणेकरांना या सगळ्या गोष्टीचा त्रास होताना दिसतो। आम्ही आपल्याकडून पूर्ण हे केलं आहे, खात्री केली आहे की त्यांना कमीत कमी त्रास होऊ आहे, बंदोबस्त लावला सगळा केला आहे, त्यांना विनंती केली आहे, उपोषण सोडला गेला आहे। मग तदनंतर कुठेही ग्रुप्स येऊन नारेबाजी करणं हे योग्य नाहीये। घोषणाबाजी या ठिकाणी होताना विद्यार्थ्यांकडून घोषणाबाजी सुद्धा केली जाते। ठीक आहे, घोषणाबाजी त्याचा अधिकार आहे, फ्रीडम ऑफ स्पीच ऑफ एक्सप्रेशन त्यासाठी, परंतु आता रस्ता रोको वारंवार करणं हे योग्य नाहीये। पुन्हा या ठिकाणी येण्याची शक्यता, या ठिकाणी काय बंदोबस्त संविधानिक मार्गाने आता त्याची मागणी पूर्ण झालेली आहे। त्याचा जे प्रोटेस्ट होता ते यशस्वी झालेला आहे, बरोबर आहे। तदनंतर आता त्यांनी पुढे काही कन्फ्युजन आहे त्यासाठी संविधानिक मार्गाने गेले पाहिजे। प्रत्येक